Praise the Lord. I am Amrita Joseph Sikher. I am so happy to be with you. And now we are going to meditate. Gospel of Matthew, chapter 6, verse 26. मत्तेकृ शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 26वे वचन आज आपण पाहणार आहोत. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ती पेरणी करत नाहीत की कोठारात साठवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप गोड, खूप प्रिशियस असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. खरंच या जीवनात जगत असताना माणसाला खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं, तोंड द्यावं लागतं. आणि हो, हे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये आहे. प्रत्येकानाच या लाईफमध्ये जगत असताना ह्या सर्व गोष्टींना फेस करून पुढे जावं लागतं. पण एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे, ती म्हणजे ज्यावेळेस आपण देवामध्ये असतो, त्याच्यामध्ये वाढतो, त्याच्या पंखाखाली राहतो, तेव्हा कितीही मोठं संकट येऊ दे, प्रॉब्लेम्स येऊ दे, अडचणी येऊ दे, ते आपल्याला छोट्या वाटतात. कारण आपल्या मनात कुठेतरी एक विश्वास असतो, कुठेतरी एक स्ट्रॉंग फेथ असतो की देव माझ्या बरोबर आहे आणि मी त्याला हाक मारेन आणि तो मला उत्तर देईल. असं एक कुठेतरी एक स्ट्रॉंग फेथ आपल्या मनात असतो. पण खूप सारे लोक असे आहेत की ते प्रार्थनेमध्ये स्ट्रॉंग नाहीत, विश्वासामध्ये स्ट्रॉंग नाहीत. ते परिस्थिती पाहून घाबरतात. आता मी काय करू, आता मी कसं करू, ह्या परिस्थितीतून मी कसं बाहेर पडू, आता माझं काय होणार, आता मी काहीच करू शकत नाही, ह्या सर्व गोष्टींना मी आता कसं फेस करू, हे संकट माझ्यावर आलं आहे, आता मी काय करू, असं म्हणून खूप सारे लोक घाबरतात, परिस्थिती पाहून भिवून जातात, मागं सरकतात. पण देवाने आज तुम्हाला एक वचन दिलेलं आहे आणि वचन काय सांगते की आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ती पेरणी करत नाही, ती कोठारात साठवत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. वचन काय सांगते की तुम्ही आकाशातील पाखरांकडे नीट निरखून पहा. ती पेरणी करत नाही आणि कोठारात साठवत पण नाही, पण तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. पण वचन काय सांगते की तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? खरंच आपण देवाच्या नजरेमध्ये खूप श्रेष्ठ आहोत. म्हणून परिस्थितीला पाहून भिवू नका, घाबरू नका, तर वचनाकडे लक्ष लावा. देव काय म्हणतोय की आकाशातील पक्षी पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, कोठारात साठवत नाही, तरी पण मी त्यांची काळजी घेतो, तर तुम्ही तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहात, असं देवाने आपल्याला आज वचन दिलं आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका, भिवू नका, घाबरू नका, परिस्थिती पाहून डगमगू नका, तर फक्त देवाच्या ह्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या. तुमची प्रत्येक इम्पॉसिबल थिंग्स देव पॉसिबल करेल. प्रत्येक अशक्य गोष्ट देव शक्य करेल. प्रत्येक अवघड गोष्ट देव सोपी करेल. कारण आपला बाप हा काळजी घेणारा बाप आहे. तो आपल्याला सोडणार नाही, तो आपल्याला कधीही टाकणार नाही. जर तो पक्ष्यांची काळजी घेतो, आकाशातील पक्ष्यांची काळजी घेतो, तर त्याच्यापेक्षा आपण खूप श्रेष्ठ आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका, कुठल्याही गोष्टीला भिवू नका, घाबरू नका, खचू नका, मागे सरकू नका, तर फक्त देवाच्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये अधिकाने अधिक वाढत जातो, ज्यावेळेस आपण देवामध्ये मजबूत होतो, स्ट्रॉंग होतो, विश्वासात स्ट्रॉंग होतो, तेव्हा कितीही मोठं संकट होऊ द्या, ते आपल्याला छोटं वाटतं. का तर आपला देवावर विश्वास आहे. आपल्याला मनामध्ये कुठेतरी एक स्ट्रॉंग फेथ आहे की ह्या सर्व संकटातून देव मला बाहेर काढेल, असा कुठेतरी एक स्ट्रॉंग फेथ आपल्या मनात असतो. म्हणून हे सर्व संकट आपल्याला छोटी वाटतात. म्हणून विश्वासात राहा, प्रार्थनेत राहा, वचनात राहा. परिस्थिती तुम्हाला हलवू शकणार नाही. कितीही कठीण परिस्थिती असू दे, ती तुम्हाला हलवू शकणार नाही, कारण की तुमच्या डोक्यावर देवाचा हात आहे. ज्याप्रमाणे देव एका पक्षाची काळजी घेतो, जर देव पक्षाची काळजी घेतो, तर देव आज तुमचीही काळजी घेईल. म्हणून खूप विश्वासाने आजचे हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. तर चला देवाच्या ह्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, तू आकाशातील पाखरांची काळजी घेणारा देव आहे आणि तुझं वचन सांगते की त्यांच्यापेक्षा, त्या पक्ष्यांपेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. खरंच प्रभू ईश्वरा, खूप प्रेम तू आमच्यावर केलंय प्रभू ईश्वरा. आभार मानते, उपकार मानते. सुंदर वचनाबद्दल धन्यवाद देते. जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर आणि तुझ्या वचनावर विश्वास ठेवणार, तुझ्या वचनावर चालणार असं तू त्यांना बनव ईश्वराचे.
माझा विश्वास आहे येशू राजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू येशू बाप्पा, व्हेंटिलेटरवर आहेत, सिरियस आहेत प्रभू येशू बाप्पा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू येशू बाप्पा, ज्यांची सर्जरी झाली आहे प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे येशू राजा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर नासरेत कर येशू. माझा विश्वास आहे येशू राजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढ्याने तुझ्याचे वचन ऐकले, तुझ्या वचनावर विश्वास ठेवला, या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय प्रभू येशू बाप्पा, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे, तुझ्या चरणाजवळ आले प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. हो येशू राजा, त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. नासरेत कर येशूच्या नावात शरीरातील प्रत्येक व्याधी आता ह्या क्षणी शरीराला सोडून निघून जाऊ दे. हो येशू राजा, तू स्पर्श कर देवा, बरं कर येशू राजा. माझा विश्वास आहे येशू राजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.